वटपौर्णिमेच्या माझ्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा। इथे मम्मी आणि माझी वहिनी म्हणजे माझ्या मावस भावाची बायको इथे वटपौर्णिमेची सर्व तयारी करत आहेत। इथे वाणांचा ताट तयार केलेला आहे। सर्वात पहिले मम्मी आता इथे पूजा करून घेत आहे। वहिनी आता इथे दिवा लावत आहे, पण वारा पण सुटला आहे आणि पावसाचं पण थोडं वातावरण झालं आहे, त्यामुळे दिवा लवकर लागत नाही आहे। पावसाला सुरुवात झाली असल्याने आता झाडांनाही फुलं येत आहेत आणि आता पाहिलंतच तुम्ही की आमचे गार्डन जे आहे ते पण आता पूर्ण हिरवळीने भरलेलं आहे। तिथे सगळ्या झाडांना आता फुलं यायला सुरुवात झालेली आहे। वहिनी पण आता इथे पूजा करून घेत आहे। वहिनीने आज नऊवारी साडी नेसलेली आहे आणि नऊवारी साडीमध्ये ती खूपच छान दिसत आहे। तुम्हाला पण तिचा हा लूक आवडला असेलच। हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून आपण साजरा करतो। या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमाचे व्रत करतात। या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावं, दीर्घायुष्य प्राप्त व्हावं म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात। तर इथे आता वहिनीची आणि मम्मीची पूजा करून झालेली आहे। ऐकलात ना तुम्ही वाऱ्याचा आवाज, खूपच वारा सुटलेला आहे आणि आता थोड्यात पाऊससुद्धा पडेलच। तर आता ह्यांची पूजा करून झाल्यानंतर वहिनी मम्मीला वाण देत आहे आणि मम्मी पण वहिनीला वाण देत आहे। इथे मम्मी वहिनीच्या गळ्यामध्ये काळे मणी असतात जे 7 ते बांधत आहे। आटेफणीच्या ह्याच्यामध्ये ते काळे मणी असतात। तर आता वहिनीसुद्धा मम्मीच्या गळ्यामध्ये ते काळे मणी बांधत आहे। वडाची पूजा करून झाली आहे। आता दोघींनी नावं घ्या। आधी तू घे वहिनी नाव। वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला घालते फेरे 7, जयदीपरावांची लाभो मला जन्मोजन्मी साथ। मस्तच। आता मम्मी तू। त्या पूजेला 1001 वाहतात तुळशी, उदयरावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी। मस्तच। कशी वाटली नावं घेतलेली तुम्हाला? आता बघितलं ना पावसाला पण आता सुरुवात झालेली आहे। वडाची पूजा करून झाल्यानंतर आता मम्मी आली आहे घरामध्ये आणि आता पप्पांची पूजा ती करत आहे आणि पप्पांनाही ती वाण देणार आहे। तर वटपौर्णिमा साजरी करतानाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हां, जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर भेटूया आता माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय।